इयत्ता पाचवीतील सर्व बालमित्रांना माझा नमस्कार. मित्रांनो, आज आपण मराठी विषयातील घटक दुसरा बंडूची इजार ही चित्रकथा पाहणार आहोत, ऐकणार आहोत आणि अभ्यासणार आहोत. आपल्या परिसरात घडणारे प्रसंग, घटना इत्यादींची सूक्ष्म निरीक्षण करतात, त्यावर तोंडी प्रतिक्रिया व्यक्त करतात, प्रश्न विचारतात. ही आद्य निष्पत्ती या पाठातून साध्य होते. तर पाहूया बंडूची इजार. बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू. आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा. सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं. घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवणाच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम. सावळा रंग, शिडशिडीत अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू. एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूनं कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली. धोंडूमामांनी कपडे शिवले खरे, पण त्यांचा अंदाज जरा चुकला. तर पुढे पाहूया. आरारारा, इजार जरा लांब झाली आहे, चांगली 4 बोटं लांब झाली आहे. आता पुन्हा धोंडूमामाकडे जायचं म्हणजे. बंडू आपल्या बायकोला म्हणतो, अगं इजार जरा 4 बोटं कमी करून टाक घालतीस का? अहो, सकाळी सकाळी आणि काय हे? जेवण बनवायचंय, नीताच्या शाळेत जायचंय, मला नाही जमणार. बायकोने नकार दिल्यानंतर तो आपल्या बहिणीकडे जातो आणि बहिणीला म्हणतो, सुभे इजार 4 बोटं कापून टाक घालतीस का? काय म्हणते पहा. नाही दादा, मला केवढा अभ्यास पडलाय, आत्ता कॉलेजची वेळ होईल, तू आईला सांग की. बहिणीने नकार दिल्यानंतर तो आईकडे जातो आणि म्हणतो, आई, ए आई, इजार जरा 4 बोटं कापून टाक घालतीस का? आई म्हणते, ठेव तिकडं तुझी इजार, इथं वैरण कापून कापून माझ्या हाताचं तुकडं पडल्यात. आई वैतागून बोलते. आईने इजार एका कोनाड्यात फेकली. बंडू हिरमसला होऊन शेताकडे गेला. बालमित्रांनो, महिलांना घरातील खूप कामं असतात, हे तुम्ही पाहता. अनेक छोटी मोठी कामे करावी लागतात. सतत कामं केल्यामुळे थोडा वैताग येतोच आणि त्या वैतागातून आई थोडी चिडचिडी होते आणि बंडूला नकार देते आणि ती बंडूची इजार एका कोनाड्यात फेकून देते. कोनाड्यात पडलेली इजार पाहून बंडूची बायको म्हणते, काय म्हणते बघा, सकाळीच इजार दुरुस्त करायला पाहिजे होती. मग नंतर बंडूची बायको इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते. बंडूची बहीण कॉलेजमधून घरी परत येते आणि कोनाड्यात पडलेली जी इजार आहे ती पाहते आणि म्हणते, आपला भाऊ किती राबतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो, मी दादाचं इतकंही काम करू नये. मग बहीण काय करते तर बंडूची बहीण इजारीचे पाय कापते, दुमडून टाके घालते. सकाळी रागावलेली आई थोडं कामामधून थोडं शांत होते आणि ती इजार पाहून म्हणते, उगा खे कासले पोरावर, एवढा राब राब राबतोय पोरगा. आणि बंडूची आई इजारीचे पाय कापते, दुमडून टाके घालते. बंडू शेतातून घरी येतो आणि स्वतःलाच म्हणतो, आपलं काम आपणच केलेलं बरं. बंडू इजारीचे पाय 4 बोटं कापतो व टाके घालतो. मग बंडू ती इजार घालतो आणि आश्चर्य, सगळेजण आश्चर्याने पाहतात. मग बंडूची बायको म्हणते, मी इजार 4 बोटं कापली. बंडूची बहीण पण म्हणते, मी पण कापली. अगं बाया, मी पण इजार 4 बोटं कापली असं आई म्हणते. आणि बंडू काय म्हणतो, आणि मी पण कापली. चौघेही खळखळून हसतात. तर विद्यार्थी मित्रांनो, समजलं तुम्हाला? विद्यार्थी मित्रांनो, बघा, बंडूची इजार त्याच्या बंडूच्या बायकोनेही 4 बोटे कापली. बंडूच्या बहिणीने पण ती इजार 4 बोटं कापली. बंडूच्या आईने पण ती इजार 4 बोटं कापली आणि बंडूने पण ती इजार 4 बोटं कापली. प्रत्येकाने 4-4 बोटं कापल्यामुळे ती इजार खूप छोटी झाली आणि ती पाहून
सगळेच हसायला लागले. तर बालमित्रांनो, बंडूची इजार ही चित्रकथा आवडली ना तुम्हाला? धन्यवाद.